नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो, मी एक पुस्तक लिहितोय। त्या पुस्तकाचं नाव आहे भारतीय संविधान वर्सेस मनुस्मृती, इंडियन कॉन्स्टिट्यूशन वर्सेस मनुस्मृती। तर भारतीय संविधान वर्सेस मनुस्मृती या पुस्तकामध्ये मी एक विचार मांडलेला आहे की मराठा समाज जो आहे, या मराठा समाजावर पहिल्यापासून अन्याय होत आहे आणि मराठा समाजाला हे आरक्षण हे मिळालंच पाहिजे। आणि आरक्षण मिळवण्यासाठी जी एक कॉन्स्टिट्यूशनल लिमिट जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टाकलेली आहे ती 80% वाढवली पाहिजे। मी काय म्हणतोय, जी कॉन्स्टिट्यूशनल लिमिट जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टाकलेली आहे ती 80% वाढवली पाहिजे। हा विचार मी या पुस्तकामध्ये मांडलेला आहे। नीट लक्षात ठेवा की कॉन्स्टिट्यूशन किंवा संविधान हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे आणि जगाच्या मानवजातीच्या इतिहासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एवढा संविधानावर अधिकार असणारा माणूस झालेलाच नाही। मानवजातीच्या इतिहासामध्ये संविधान या सर्वश्रेष्ठ अशा विषयाला, त्या सर्वश्रेष्ठ विषयाचे वर प्रभुत्व असणारा, अधिकार असणारा माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एवढ्या लेवलचा माणूस मानव जातीच्या इतिहासात झालेला नाही। मनुस्मृती लिहिणारा मनु हा आद्य घटनाकार आहे, पण मनुचा घटनेवर एवढा अधिकार नव्हता आहे की वादाच्या भोवऱ्यात अडकलेली। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान या विषयावर एवढा अधिकार आहे की त्यांच्या लेवलचा संविधान तज्ञ मला वाटत नाही की निसर्ग पुन्हा जन्माला देईल। तर मूळ विषय असा आहे की 80% ही जी कॉन्स्टिट्यूशनल लिमिट आहे ना रिझर्वेशनची, ही कॉन्स्टिट्यूशनल लिमिट वाढवली पाहिजे। इव्हन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते ब्राह्मण समाजातला सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे। ब्राह्मण आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या मागे राहिलेले। तर नीट लक्षात ठेवा की इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि वर्सेस मनुस्मृती ह्याच्यामध्ये मी बरेच विचार मांडलेले आहेत आणि ही जी कॉन्स्टिट्यूशनल लिमिट जी आहे ही 80% वाढवली पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे संविधान आणि संविधान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। ही जी 80% लिमिट ही आंबेडकरी विचारातच निर्माण झालेली आहे। ती कशी या पुस्तकामध्ये तुम्हाला ते वाचायला भेटेल। तर वाचकांनी या पुस्तकाची नोंद घ्यावी, दखल घ्यावी। थँक्यू, धन्यवाद।